नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सोने, प्लॅटिनम, हिरे आणि रोकड. खारघरमध्ये ज्वेलर्स दुकानातून 1,64,00,000चा ऐवज लंपास. मध्यरात्री धाडसी चोरी. खारघर सेक्टर 12 येथील कॅन्डियर लाईफस्टाईल ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर हत्याराच्या साहाय्याने उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1,64,34,976 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीत हिरे, सोन्याचे आणि प्लॅटिनमचे मोठ्या प्रमाणात दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेली आहे. या घटनेमुळे खारघर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्टर 12 मधील CISF रोडवरील उत्सव चौक परिसरात साई कृपा प्रिमायसेस येथे कॅन्डियर लाईफस्टाईल ज्वेलरी हे दुकान आहे. 10 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास दुकान बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30च्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर कोणत्या तरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील दागिन्यांच्या विभागात हात साफ करत चोरट्यांनी 68,91,779 रुपये किमतीचे हिऱ्याचे 139 दागिने, 15,57,379 रुपये किमतीचे सोन्याचे 27 दागिने तसेच 79,55,870 रुपये किमतीचे प्लॅटिनमचे 48 दागिने लंपास केले. याशिवाय कॅश काउंटरमधील 30,000 रुपयांची रोकडही चोरट्यांनी पोबारा केली. एकूण 234 दागिने आणि रोकड मिळून 1,64,34,976 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली असून दुकान परिसरातील CCTV फुटेजही तपासले जात आहे. या प्रकरणी फिर्यादी नितीन सुधाकर वांदे यांच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 371/2026 नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम 331(3), 331(4) आणि 305 तसेच जुन्या भारतीय दंडसंहिता कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साई प्रकाश चन्ना यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.